लक्षात घ्या मित्र, जे काही आता एनटीपी आरआरबी एनटीपीसीच्या जे काही अंडर ग्रॅज्युएटच्या एक्झाम होऊन राहिलेले आहेत है ना, किंवा होत आहे, त्या एक्झाममध्ये कॅलेंडरवरती फिक्स डेटवरती एक क्वेश्चन कंपल्सरी विचारले जात आहे ना. तर लक्षात घ्या, विदिन अ सेकंड त्याचा आन्सर कसं काढायचं ते तुम्हाला मी आज काय करतो, क्लिअर करतो है ना. 10 मिनिटाचा व्हिडिओ राहील. 10 मिनिटाचा व्हिडिओ काय चालता चालता जरी झालं तरी तुम्हाला तो काय होईल पाहता येईल. काय करायचं, 3 गोष्टी मस्ट आहे ना. एक तर लक्षात घ्यायचं की जो काही आपला मंथ कोड असते तो कोड लक्षात ठेवायचा, जसा जानेवारी टू डिसेंबर 144025036146146. आणि हा झाला सिंपल इयर. आणि लीप इयर साठी तुम्हाला काय करावं लागेल, या 1 मधून 1 मायनस करायचा 0 येते, 4 मधून 1 मायनस करायचा 3 येते. बाकीचे जे काही डिजिट आहे ते ऍज इट इज जसेच्या तसे. नंतर काय पाहिजे आपल्याला, नंतर पाहिजे सेंचुरी कोड. सेंचुरी कोड मध्ये काय आहे ना, 100 मध्ये 100चा सेंचुरी कोड जर विचारला तर काय होईल 5, 200चा 3, 300चा 2, 400चा काय होईल 0 होईल. आणि आपल्याकडे दुसरा काय आहे, डेज असतात ना, तर मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे आणि संडे. याची जी काही नंबरिंग आहे ती काय आहे, मंडे 1, ट्यूसडे 2, वेडनेसडे 3, थर्सडे 4, फ्रायडे 5, सॅटर्डे 6, संडे 7 आणि 0. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे, लक्षात ठेवता येईल है ना. चला आता विदाउट वेस्टिंग टाइम आपण काय करू, आपलं जे काही डेट आहे ते काढायला मी तुम्हाला शिकवतो. पहिले जे डेट घेऊ आपण ते 19 एप्रिल 2020 ही डेट आहे. आणि याचा आपल्याला काय करायचं, डे काढायचं आहे. क्लिअर आहे. चला काय करायचं रे बाबा, काय करतो पहिले, तर ही जे 19 आहे, जे डे आहे तो ऍज इट इज घ्यायचा, राईट. प्लस एप्रिल मंथ आहे, एप्रिल मंथचा कोड काय आहे, पहिलं तर पाहिजे दिलेले इयर आहे ते लीप इयर आहे का लीप इयर आहे, म्हणजेच आपल्याला खालची सिक्वेन्स पाहिजे. एप्रिल इयरचा जो काही कोड दिलेला आहे एप्रिल मंथचा काय आहे 0 प्लस 0 प्लस 2020 ला काय करतो मी 2000 प्लस 20 सेंचुरी कोड काढायचा आहे ना, हा 2000 प्लस काय होईल 20. नंतर काय पाहिजे मला, लीप इयर काढायचं आहे, लीप इयर 4 ने डिवाइड करायचं आणि प्लस काय करायचं 5 करायचं. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना है ना. मग एक लक्षात घ्यायचं, काय लक्षात घ्यायचं, पहिले एक क्लिअर करा. हा 19 ऍज इट इज प्लस 0 ऍज इट इज प्लस 2000 चा जो काही सेंचुरी कोड आहे तो 2400 चा मल्टिपल आहे, त्याच्यामुळे त्याचा सेंचुरी कोड काय होईल 0 होईल. तर 0 ऍज इट इज घ्यायचा प्लस 20 ऍज इट इज. आणि काय काढतो आपल्याला, लीप इयर काढायचं आहे. इथे आपण काय काढतो, लीप इयर काढतो. लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण काय करतो लीप इयर काढत असतो त्यावेळेस आपलं जे आन्सर असते ते कोशंट असते. आपला आन्सर काय असते, कोशंट राहते. आणि जेव्हा आपण काय काढतो, ऑड डे काढतो, जेव्हा आपण काय काढतो ऑड डे काढतो त्यावेळी जे आपला आन्सर असते ते काय असते रे भाऊ, काय असते ते ऑड डे काढतो त्यावेळेस आपलं काय होते, रिमाइंडर असते, रिमाइंडर असते. इथपर्यंत क्लिअर आहे का, इथपर्यंत क्लिअर आहे. काय म्हटलं मी, जर लीप इयर काढायचं असेल तर लीप इयर काढायचं असेल तर आपला आन्सर काय राहील, कोशंट राहील. आणि जर काय काढायचं असेल, ऑड डे काढायचं असेल, जर काय काढायचं असेल ऑड डे काढायचं असेल तर आपला आन्सर काय राहील, रिमाइंडर राहील. रिमाइंडर कोशंट म्हणजे इथे भागाकार है ना, आणि रिमाइंडर इथं जे काही बाकी उरते ते. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. चला आता आन्सर काढू. 4 इथे आपल्याला काय पाहिजे, लीप इयर पाहिजे म्हणजे कोशंट पाहिजे. इथे काय येईल 5 येईल, इथे काय येईल पुन्हा 5 येईल. ऍडिशन करायचं 5 आणि 5 10, 10 आणि 30, 30 आणि हे 19 49 डिवाइडेड बाय 7 किती येऊन राहिला 0. 0 कशाचा कोड आहे रे बाबा, 0 संडेचा कोड आहे. म्हणजे 19 एप्रिल 2020 ला काय आहे, संडे आहे. संडे म्हणजेच काय आहे, रविवार आहे. संडे म्हणजेच काय आहे, रविवार आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. चलो नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आणखी. आणि आणखी जो कॉन्सेप्ट आहे तो काय करू, क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. आपल्याकडे सेकंड एक्झाम्पल आहे. सेकंड एक्झाम्पल घेऊ 15 ऑगस्ट 1947. 15 ऑगस्ट 15 ऑगस्ट 1947. 15 ऑगस्ट 1947 ला आपल्याला काय करायचं आहे, दिवस काढायचा आहे. काय करतो आपण, पहिले ऍज इट इज घेतो 47 सिंपल इयर आहे. ऑगस्टचा कोड काय आहे आपला, ऑगस्टचा कोड 3 आहे. प्लस काय करायचा 3 करायचा, राईट है ना. प्लस हे कसं डिवाइड होईल 1900 आणि प्लस 47 म्हणजे इथे काय येईल 1900 प्लस 47 प्लस 47 डिवाइडेड बाय 4 प्लस 5. समजलं नाही कसं येत आहे तर है ना. आता याची ऍडिशन करायची 18. हा 1900 काय करतो रे आपण 1600 प्लस 300 लिहू शकतो असं.
16 कशाचा मल्टिपल आहे 400चा, म्हणजे तिथं याचा आन्सर काय 0, पण 300 मल्टिपल आहे का कशाचा नाही. मग 300चा सेंचुरी कोड काय आपल्याला 2 आहे, म्हणजे इथे आपल्याला काय येईल 2 घेता येईल. राईट. 47 ॲज इट इज, 47 ॲज इट इज प्लस 47 डिवाइडेड बाय 4, 47 डिवाइडेड बाय 4 काय होईल 11. राईट, कारण आपल्याला काय पाहिजे कोशंट पाहिजे 11 आणि प्लस 5 ॲज इट इज. करायचं ऍडिशन. ऍडिशन करताना काय होते हे 18 आणि 2 20 प्लस 47 प्लस 16 बरोबर 20 आणि 16 36 प्लस 47 7 आणि 6 13 4 आणि 3 7 आणि 1 8 83 83 डिवाइडेड बाय 7. 83 डिवाइडेड बाय 7 किती होते, किती होईल है ना. ऑड डे काढायचं असते आपल्याला. काय आला 6 आला. 6 वर काय आहे आपल्याकडे, 6 वर काय आहे सॅटरडे, म्हणजे त्याचा आन्सर काय आहे शनिवार. आन्सर काय आहे शनिवार. इथपर्यंत क्लिअर आहे. काढता येईल का. फिक्स क्वेश्चन आहे आणि क्वेश्चन 100% विचारले जाऊन राहिलेत, त्याच्यामुळे हायवे करायची नाही. एकदा पुन्हा पाहून घ्यायचं. लक्षात काय ठेवायचंय, एक तर मंथ कोड लक्षात ठेवावा लागेल तुम्हाला. इझी आहे, कठीण नाहीये. आता हा कसा लक्षात ठेवायचा, पहिले 3 मंथ 12चा काय आहे हा स्क्वेअर आहे. पहिले 3 मंथ काय 12चा स्क्वेअर आहे ना 144, एवढं लक्षात ठेवण्यापेक्षा. आणि हे जे दुसरे 3 मंथ आहे हा काय आहे 5चा स्क्वेअर आहे. राईट. आणि हा 0.5चा स्क्वेअर म्हणून आपण याला. आणि नंतर हा जो आहे हा काय आहे हा 0.6चा स्क्वेअर आहे. राईट. आणि हे 146 तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना. क्लिअर आहे. काढता येईल का आता, काढता येईल ना, डेट काढता येईल याच्यावरनं, फिक्स याच्यावरनं डेट काढता येईल का. ठीक आहे, ठीक आहे है ना. तर या पद्धतीने काय करा, काढण्याचा प्रयत्न करा. क्लिअर आहे. चलो ओके, थँक्यू. लक्षात घ्या मित्रो, काय आहे ना सिंगल डेट सोबतच काय आहे ना डबल डेट सुद्धा विचारलं जाऊ शकते तुम्हाला. क्लिअर आहे. सिंगल डेटचं मी अगोदरच क्लिअर केलेलं आहे. डबल डेटचं काय करायचं आहे बाबा, आपण एक एक्झाम्पल पाहू. जसं माझ्याकडे एक्झाम्पल आहे 25 जानेवारी 2018. राईट. तर काय पुन्हा 25 जून 2019. 25 जानेवारी 2018 काय होतं रे बाबा माझं गुरुवार होतं. काय गुरुवार आहे. क्लिअर आहे. 25 जानेवारी 2018 माझं काय आहे गुरुवार आहे. आणि काढायचं काय आहे मला 25 जून 2019. लक्षात घ्या कसा काढायचा, याची कंपॅरिझन करून काढायचं असते आपल्याला. काय करायचं असते, तसं जर काढत बसाल तुम्ही ना हे करून तर ते खूप क्रिटिकल होऊन जाईल, समजणार नाही. मग आता मला याचं काय करायचं आहे, तुम्हाला कंपॅरिझन करून काढायचं आहे. ठीक आहे. 25 आणि 25 मध्ये काही उरते काय नाही 0 प्लस जानेवारीचा कोड काय आहे 2018 आहे, म्हणजे सिंपल इयर आहे. जानेवारीचा कोड काय आहे 1 आहे. जूनचा कोड काय आहे, जूनचा कोड लक्षात घ्या इथे 5 आहे ना. दोघांत डिफरन्स किती आहे बाबा 4चा. लिहायचा डिफरन्स किती आहे 4चा. इथपर्यंत क्लिअर आहे का. प्लस काय आहे प्लस 2018 आणि 2019. इथे डिफरन्स कितीचा आहे 1चा, वाढून राहिला 1 घ्यायचा. किती झाले हे 4 आणि 1 5. म्हणजे ऑड डे किती आले आपल्याकडे 5 आलेले आहे ना. त्या गुरुवार मध्ये 5 काय करायचे ऍड करायचे किंवा 2 काय करायचे मायनस करायचे. गुरुवार मध्ये 5 ऍड करायचे किंवा 2 मायनस करायचे. तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल. जसं आता गुरुवार मध्ये शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार है ना. काय येईल इथे आता जे आन्सर येईल ते काय येईल मंगळवार. काय येईल मंगळवार. म्हणजेच काय तुमचा ट्यूजडे राईट. ट्यूजडे. आणि गुरुवार मधून 2 मायनस केले तरी काय होते बुधवार, मंगळवार. क्लिअर आहे का हा कॉन्सेप्ट. क्लिअर आहे इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं. चलो नेक्स्ट एक्झाम्पल काय पाहायचं आपल्याकडे. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ 5 फेब्रुवारी 2018. 5 फेब्रुवारी 2018 राईट. तर 5 फेब्रुवारी 2009 रिव्हर्स डेटचा क्वेश्चन आहे. काय करतो आपण कंपॅरिझन करतो. 550 काही हेच नाही आहे. फेब्रुवारी 0 राईट. आता काय होऊन राहिलं इथे बाबा, इथे 18 तून 9 गेलं म्हणजे मायनस होत आहे -9. मला एक सांगा 18 तून 9 पर्यंत जाईपर्यंत
त्याच्यात काही हे आलेले आहेत का, लीप इयर आलेले आहेत का? आलेले आहेत सर. कोणते? 2012 आणि 2016. 2012 आणि 2016 आणि रिव्हर्स केलेले आहेत. 2012 आणि 2016 काय झालेले आहेत? रिव्हर्स झाले. म्हणून आपण इथे काय करतो, -2 इक्वल टू किती म्हणून राहिले बाबा हे? -11 डिवायडेड बाय 7. आन्सर किती आला? -4. मग इथे 5 फेब्रुवारी 2018 ला काय होता म्हणते, लक्षात घ्या. इथे आपण दिलेलं आहे, एक घेऊ, मंडे. काय होता? मंडे. या मंडेत काय करायचं? -4 करायचं. मंडे मध्ये काय करायचं? -4 करायचं. म्हणजे त्याचा आन्सर काय होईल है ना? मंडे मध्ये -4 करा, नाही प्लस आपण -4 करू. संडे है ना, रविवार, शनिवार, शुक्रवार आणि काय गुरुवार. म्हणजे याचा आन्सर काय येईल तुम्हाला? थर्सडे. थर्सडे गुरुवार. गुरुवार. समजून राहिलं का? चल, क्लिअर आहे इथपर्यंत? क्लिअर आहे का? हे क्लिअर आहे का सगळ्यांना? क्लिअर आहे? सगळं क्लिअर आहे ना? चला नंतर एक एक्झाम्पल पाहू. आणखी एक काय आहे ना, हे समजून राहिलं का रे बाबा? कंपॅरिझन करून काढून राहिलो आपण. काय करून काढत आहोत आपण? कंपॅरिझन करून काढत आहोत. जसं आता माझ्याकडे एक्झाम्पल आहे 22 फेब्रुवारी 2002. 22 फेब्रुवारी 2002. याला काय असतो? 22 फेब्रुवारी 2002 ला काय आहे? फ्रायडे आहे. काय आहे? फ्रायडे आहे. आणि दिवस कोणता काढायचा आहे? 15 मार्च. 15 मार्च 2008 है ना. करायचं कंपॅरिझन. 22 आणि 15 किती डिफरन्स आहे? 7चा. 22 आणि 15 मध्ये डिफरन्स कितीचा आहे रे? 7चा. -7चा म्हणू शकतो आपण त्यांना, राईट. आणि 7 म्हणजे काय असते रे? 7 म्हणजे काय आपल्याकडे? 7 म्हणजे आपण त्याला 0 म्हणू शकतो. 7 म्हणजे काय असते? 0, राईट. 7 म्हणजे काय असते? 0. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची, फेब्रुवारीचा जो काही कोड आहे तो किती आहे? 4 आहे. आणि मार्चचा सुद्धा कोड किती आहे? 4 आहे. म्हणजे हा सुद्धा काय होईल? 0, राईट. माझे इथे किती आले? 6. आणि 2006 ते 2008 पर्यंत जाईपर्यंत कोणतं लीप इयर येते का? नाही. ते एकच लीप इयर आहे. ते एकच लीप इयर आहे, बरोबर आहे. कोणतं आहे? 2002 पासून 2000 येते ना. 2004 आणि 2008 2 आहे ना लीप इयर. वाढत आहे म्हणजे 2 घ्यायचे. किती होऊन राहिले? 8 डिवायडेड बाय 7 इक्वल्स टू 1, राईट. हा 1 काय करायचा? इथे ऍड करायचा. म्हणजे याचा आन्सर काय होईल? सॅटर्डे. आन्सर काय होईल? सॅटर्डे. क्लिअर आहे का इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर आहे? तर अशा तऱ्हेने काय करायचं रे बाबा, तुमचं जे काही कॅलेंडर आहे ते क्वेश्चन टॅकल करू शकता. क्लिअर आहे इथपर्यंत? ठीक आहे ना. जा आणि हा जो दिलेला कॉन्सेप्ट आहे, हा कॉन्सेप्ट यूज करून काय आहे तुमचं मार्क्स कुठे जायला नको. ठीक आहे. पुन्हा एकदा मी क्लिअर करतोय तुम्हाला. ठीक आहे. ओके, थांबू. थँक्यू.